माय चॅनल फ्रॉम द आयफेल टावर. इन द व्हिडिओ मी तुम्हाला जागा दाखवणार एकदम छानवाल्या, जिथे तुम्ही असं फ्रीली फोटो काढू शकता. लेट्स गो इन टू द व्हिडिओ. दिस इज द मेट्रो स्टेशन आणि मी तुम्हाला दाखवते इथून कसं दिसतं. आता इथून मागे इकडे गेल्यावर मग ते आपल्याला मोठं गार्डन्स ऑफ ट्रोकॅडेरो दिसेल. ओके, सो असा हा एरिया आहे. सो जर तुम्हाला स्पार्कलिंगचा एकदम छानवाला व्हिडिओ पाहिजे असेल तर दिस इज अ गुड स्पॉट. सो इथून तुम्ही जर इकडे किंवा इकडे वळालात तर तुम्हाला खाली जायला स्टेअर्स आहेत. जर तुम्हाला आयफेल टावर आणि तुमचा फोटो घ्यायचा असेल तर दिस इज अ गुड स्पॉट. आणि इथून असं दिसतं. सो आपण आता इथे जाणार आहे आणि मग त्यानंतर आपण तो ब्रिज क्रॉस करून आयफेल टावरच्या इथे जाणार आहे खाली, आणि तिथून पण तुम्ही फोटो घेऊ शकता. सो इथे खूप जास्त स्पॉट्स आहेत. ओके, सो मी आता वॉक करते. दॅट इज गार्डन्स ऑफ ट्रोकॅडेरो. अँड मी जर प्रोनाऊन्सिएशन चुकीचं करत असेल तर मी त्याचं नाव टाकेल, बिकॉज मला फ्रेंच ॲक्सेंटमध्ये बोलता येत नाही. ओके, वन ॲडवाईस फ्रॉम मी की जर तुम्हाला इकडे यायचं तर प्लीज वेअर कम्फर्टेबल शूज, प्लीज. कारण मी आणि माझी बहीण असं फुल फॅशन करायला बूट्स घालून आलेलो, एकदम हील्सवाले, आणि ते खूप घाण होतं. आम्ही लिटरली शेवटला बूट्स काढून चाललो आहे. सो वेअर कम्फर्टेबल शूज. आपण तिकडून आलो, मग इकडे ब्रिज आहे आणि मग आपल्याला ह्या साईडला जायचं आहे. हा स्पॉट असा आहे की तुम्हाला लांब नाही जावं लागणार आयफेल टावरपासून. इथे असं आहे की ट्रीज आहेत बाजूला आणि मग आयफेल टावर आहे, प्लस रिव्हर दिसतीये. अँड ऑल्सो जर तुम्ही इथे गाईडनी कुठली टूर घेत असाल तर प्लीज इलेक्ट्रिक स्कूटरची राईड करा. ओ माय गॉड, ती एवढी छान राईड आहे. प्लीज ती टूर करा. इट इज अ मस्ट. हे बघा ते आजोबा कसे चालले आहेत ब्रो. इमॅजिन तुम्ही 3 तास असे चालताय इन पॅरिस रॅदर दॅन सिटिंग ऑन अ बस. ओके, सो दिस इज द ब्रिज जे मी तुम्हाला दाखवत होते मग आजपासून आपण त्याच्यावर आलो आहे. सो आयफेल टावरला 2 एंट्रन्स आहेत, बट आय वूड प्रेफर की तुम्ही जर गेलात तर तुम्ही 2नी जावा, कारण 1 एंट्रन्स खूप जास्त गर्दी असते. हां, जर तुमचा हात दुखत सॉरी मी काय बोलते, जर तुम्हाला गर्दी नाही आवडत तर तुम्ही सकाळी जावा. नाहीतर मग जर तुम्हाला असं स्पार्कल वगैरे बघायचं असेल तर आम्ही समिटला गेलेलो. आम्ही समिटला 4-5 वाजता गेलेलो. त्यानंतर आम्ही 2nd फ्लोअरला आलो खाली. मग 2nd फ्लोअरला आम्ही जे फर्स्ट स्पार्कल असतो ते होस्तोपर्यंत आम्ही थांबलेलो. मग खाली आलो, मग खालून एकदा लांबून बघितलं अँड मग आम्ही घरी गेलेलो. सो आय वुड सजेस्ट की तुम्ही पण तेच करा. अँड हे असं आहे आणि इथे सगळे ग्लास डोअर्स आहेत. सो एंट्री इथून नाही आहे, तुम्हाला असं पूर्ण तिकडून फिरून जावं लागेल किंवा इथून पण. सो आपण ह्या साईडून जाणार आहे. तिकीट होल्डर्स होता, इथे नॉन तिकीट होल्डर्स होतो. मी चालली आता. मी इथून एंट्री केली आहे आणि त्यांनी मला विचारलं की फर्स्ट टाइम इन पॅरिस आहे का. मी बोले नो आय स्टडी हिअर ब्रो. मी आता तुम्हाला दाखवणार आहे की आयफेल टावर खालतून कसा दिसतो. इथे तुम्हाला तिकीट दाखवायला लागतं आणि आत परत चेकिंग होतं सगळं, बॅग वगैरेचं आणि तिकीट वगैरेचं. अँड मग आतमध्ये जाऊन 2 लिफ्ट असतात. इकडे असे कॅफेज वगैरे आहेत, त्या साईडला पण आहेत आणि इकडे पण आहेत. आणि आता मी एक्झिट करते आहे. आपण एंट्रन्स 2नी केलेली आणि आता मी एंट्रन्स 1 चेकते. ओके, अँड मोस्ट इम्पॉर्टंट की इथे खूप जास्त असं फ्रॉड्स होतात. मे बी जर तुम्हाला लोक दिसली विथ अ पॅड अँड पेपर ऑन इट आणि ते तुम्हाला म्हणतात की साईन वगैरे करा, तर प्लीज नका करू त्या गोष्टी. मला माहीत नाही लोकांना आयफेल टावर का नाही आवडत. म्हणजे कमॉन यार,
म्हणजे तुम्ही जर रोमॅन्टिसायझिंगवाला डोळ्यांनी त्याला बघितलं तर ते खूप चांगलं आहे. जर तुम्ही रोमॅन्टिक नाही आहात तर तुम्हाला आयफेल टॉवर नाही आवडणार. ठीक आहे, बी अ रोमॅन्टिक. पॅरिसमध्ये कुठेच असं फील होत नाही की मी पॅरिसमध्ये आहे, बट मी जेव्हा आयफेल टॉवरला बघते मला असं वेगळंच फिलिंग येतं की 2 वर्ष आधी मी विचार पण नव्हता केला. मज्जामध्ये मी पप्पांना बोललेले की पप्पा मी जाऊ का फ्रान्सला राहायला वगैरे असं, आणि मला कधीच वाटलं नव्हतं की मी पॅरिसला येऊन एकटी राहील आणि मी हे सगळं करेल. आणि आयफेल टॉवरकडे बघून मला हे सगळं कळतं आणि इट इज सो असं ओव्हरवेल्मिंग फॉर मी. बट जेव्हा तो स्पार्कल करतो ना, भाई काहीतरी होऊनच जातं मनामध्ये, असं अलग टिंगलिंग फिलिंग येतं. सॉरी, मी फोटोज तुम्हाला स्पॉट दाखवायला विसरले म्हणून मी परत चालली. त्या गार्डनमध्ये आता खूप लोक आहेत म्हणून तिकडे गर्दी आहे, बट तुम्ही तिकडून पण फोटो काढले तरी खूप चांगले येतील. बट मग मी इकडे आले आणि इकडून बघा पूर्ण रिकाम आहे आणि फुल आयफेल टॉवर दिसतो आणि खूप जवळचा आहे. आता मी तुम्हाला सीन रिव्हरच्या इथे नेते आहे. तर सीन रिव्हरच्या इथे ना सगळे असं फूड वगैरे घेऊन बसतात आणि तिकडून ना असे क्रूजेस जातात. ब्रिज होता ना मगाशी, आपण परत तिथे चाललो आहे. तर तुम्हाला क्रूज जर यायचं असेल तर प्लीज संध्याकाळी करा, म्हणजे सनसेट क्रूज करा, म्हणजे सनसेट पण होतो आहे आणि मग तुम्ही सनसेटच्या वेळी सगळं उजेड असताना पण बघू शकता. अँड प्लस सनसेट झाल्यावर ती 1 तासाची असते, सो अर्धा वेळ सनसेट बघा, अर्धा वेळ स्पार्कल्स बघा. आपण जाऊ आता तिकडे बसायला आणि तिकडे स्टेअर्स आहेत, सो आपण त्या स्टेअर्सने आता खाली जाऊया. इथे बसली आहे आणि इकडे अशी नदी आहे आणि इकडे आयफेल टॉवर आहे. भाई अजून काय पाहिजे? जसं आयफेल टॉवर स्पार्कल करतो ना इकडचं पाणी, तसं स्पार्कल करत आहे. मी 1 मिनिट. ठीक आहे, संपला आहे माझा व्हिडिओ. अजून तुम्हाला जर असे काय प्लेसेस बघायचे असतील तर प्लीज खाली कमेंट करा, मी तुम्हाला ते दाखवायला रेडी आहे. मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. ओके बाय. मला वाईट वाटतं जायला पण ठीक आहे. ओके बाय.